बघा मित्रांनो, प्रश्न जर तयार करायचे म्हणले तर भरपूर प्रश्न तयार होतात. आता बघा, तुम्हाला जर साधं सिंपल विचारलं गेलं की पहिल्या 10च्या टप्प्यातील बेरीज किती, तर इथं तुम्हाला बेरीज येते 17. जर पुढच्या 10च्या टप्प्यातील विचारलं तर इथं बेरीज येते किती, 60. आणि जर 1 ते 20 पर्यंतची विचारली तर किती येते, 77. हे तुम्हाला अंक बघा, एकदा तुम्ही टेबलला व्यवस्थित पाठ करून घेतलात ना, एकदा पाहिलात ना, हे बघा 120. आता यांची बेरीज जर केल्यात तर माझ्या मते 131 येते. आता ही बेरीज कशी केली सर? बघा, तुम्ही काय करणार, बाजूला अंक लिहू नाही, 40 40 40 प्रत्येकामध्ये आहे, 120 झाले. आणि या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 7 आहेत, म्हणजे 10 झाले, आणि वरचा एक 11, म्हणजे ते वरचे 11. 120 आणि 11 केले तर 131 येणार ना मित्रांनो. मग तसंच किती केलं आपण, 240. थोड्या वेळापूर्वीच बघितलं होतं मागच्या प्रश्नामध्ये. म्हणजे असे काही लॉजिक्स असतात, ते लॉजिक तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. हे बघा, इथे बघा, 7 1 6, 7 2 14, 7 1 21, 21 म्हणजे 210 झाले. आता या दोघांची जर बेरीज केली तर हे वेगळे 10 झाले, आणि वरची किती आहे, 3, म्हणजे 13. याच्यात जर 13 ऍड केले तर झाले किती, 2 2 3. सिंपल. म्हणजे बेरीज करण्याची पण इथल्या इथं पण आपण करू शकतो, पेपरमध्ये पण अंक लिहून करू शकतो, काही हरकत नाही जर तुम्ही उभी मांडणी करून केलात तरी. पण ज्याची त्याची स्पीडवर डिपेंड करतं. मग आता या ठिकाणी काय प्रश्न दिलेला आहे, अशा दोन अंकी मूळ संख्या किती ज्यांच्या अंकांची आदला बदल केल्यास पुन्हा मूळ संख्याच मिळते. बघा काय प्रश्न विचारले, अशा दोन अंकी मूळ संख्या किती, म्हणजे किती संख्या आहे की ज्यांच्या अंकांची आदला बदल केल्यावर परत आपल्याला मूळ संख्याच मिळते. बरोबर आहे. मग हा प्रश्न पण पेपरला आलेला आहे मित्रांनो. बघा, 11 एक मूळ संख्या आहे ज्याच्या अंकांची आपण आदला बदल केली तर परत 11च मिळतं, एक भेटलं. त्याच्यानंतर दुसरं 13 आहे. बघा, 13च्या अंकांची आदला बदल केलं तर आपल्याला किती मिळतं, 31. 31 पण मूळ संख्याच आहे. बरोबर आहे. मग त्याच प्रकारे आपल्याला जर तुम्ही घेतलात 737, याच्या अंकांची आदला बदल केली तर आपल्याला भेटतं किती, 73. 73 पण मूळ संख्याच आहे. बरोबर ना. मग अजून एक पुढचा कोणता घेऊ, त्याच्यानंतर येतो उसंती संख्या, त्याच्यामध्ये एक राहिली इथं 17. 17 म्हणजे 71 पण होईल का, 17 आणि 71 दोन्ही पण मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर येतं किती, 79. त्यालाच आपण रिव्हर्स केलं तर 97, सगळ्यात मोठी दोन अंकी मूळ संख्या. बरोबर आहे. मग टोटल किती भेटले, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे 9 संख्या आहेत मित्रांनो.